सर्वप्रथम सर्वांना जय शिवराज. सर्वांना स्वागत आहे आपल्या स्वराजदुर्ग भटकन चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत, यावेळी आपण कनकदुर्ग गेला आणि आता आपण आलो गोवागड, जो हार्ने बंदरालाच लागून आहे. म्हणजे आपण एक गड सुवर्णदुर्गाचा उपदुर्ग बोलू शकतो. आणि या गडाची तटबंदी आत्तापर्यंत बघितली तर भरपूर ती परिस्थिती चांगली आहे तटबंदीची. तर चला बघूया. आणि हा पण आपल्या स्वराज्यातलाच किल्ला आहे. तर आपण बघू शकतो ना, आपल्यासोबत आले परिचिता, प्रेषा वहिनी, रेश्मा वहिनी, प्रेषा, रेशवी आणि श्रुती, जे आपल्या सध्या काही किल्ल्यांसोबत एकत्र आहे. तर चला आपण बघूया आपले किल्ला कसा आहे तो. तर आपण प्रवेशद्वारातून आत जातो. प्रवेशद्वार सध्या हल्ली बनवलेला असं वाटतंय, कारण की बाकीचे जे चिरा वापरल्यात ते सर्व जाड आहेत आणि आता दुसरे चिरे आहेत ज्या ह्याच्यासारख्या. पण तरी नक्षीकाम बघा दरवाजा कसा आहे, जे जुन्या काळातलं आहे ते. बघा गड कसा एकदम. गडचा बाले किल्ला पण बघायला जाऊया आपण. गडावर सध्या बांधकाम चालू आहे. इथं बघा सामान आहे आणि एक छोटी दरवाजा समोर केलेली पाणी साचवण्यासाठी केलेली जागा. आणि गडाच्या द्वारातून उजव्या बाजूला आल्यावर आपल्या काय वास्तुस्थिती बघत. चला आता जर तुझी टोपी निघाली, आता आपण त्या दरवाजातून आतमध्ये आलो, पण त्या काय तो दरवाजा असू शकतो की नाही माहीत नाही. पण ते बांधकाम केलं आहे त्याच्यावर त्यांनी आहे. तिथून एक दरवाजा आणि दुसरा दरवाजा हा सागरी मार्गाचा दरवाजा आहे. या समोर हा बघा, या वरती नक्षीकाम बघा. तर आता प्लॅस्टर केलं सध्या त्याच्या पुढं बघा कसं आहे. हे दिवड्या त्या काळातल्या जे किल्लेदार असं कोणतं बसायचे पहारेकरी, त्यांच्यासाठी जागा बघायची होती. चिरावर एवढा मोठा हा. जागा बघा कशी बसण्यासारखी. रेश्मा हळूहळू इथे फोटो घेऊ फक्त. गडाचा बुरुज बघा, दरवाजा आणि वरती शिल्प आहेत कोरलेली. हा इथला बुरुज बघा आपला. हा सागरी दरवाजा होता त्या काळातला, म्हणजे सागरी मार्गाने यायचे त्यांच्यासाठी. आणि हा दरवाजा बघा. आता मूर्ती आहे, मंदिर आहे हनुमानाचं, मारुतीरायाचं मंदिर. मारुतीरायाचं मंदिर आहे, मूर्ती आहे. चला आपण जरा त्या गाडीची तटबंदी बघूया वरतून. जेवढे उपस्थित आहे तेवढे बघूया. पहिले या साईडला जाऊया आपण. इथं आलो, इथून जर वरती बघितलं तर जी एंट्री दरवाजाची जे वरती असल्या आपण हा वरचा पाहू शकतात. आणि हा गडाचा बुरुज जो दरवाजाच्या बाजूला येतो तो. तो ढासळलेला आहे, सांगू शकतो. हे पण कधी पण पडू शकतात. आणि आपल्याला दगड्या पण इथले निघालेले आहेत त्या लाटांच्या मारामुळं. हा एक दुसरा बुरुज.
जो आता आपण दाखवला आहे ते तटबंदीचे दगडी ढासळत येत आहेत इथे. आणि अर्धा बुरुज तटबंदीचे दगडी बघा कसे खाली पडलेत. हा एवढा मोठा बुरुज आहे बघा. आताची परिस्थिती बघा काय. ही जी तटबंदी आपण बघतोय, जिथून आता आपण ह्या तटबंदीवरून चालत आलो, तर ही संभावना आहे कारण की ही तटबंदी कधी पण आतल्या साईडला पडेल की इकडनं पण ती या साईडला झोपली. म्हणजे मधून जी खचत चाललेली आहे पाण्याच्या ह्याच्याने, पाण्याच्या माऱ्यामध्ये खालच्या मातीचं पाऊस चालले. पाऊस वगैरे कशी झोपली. आणि हा जो बुरुज आहे त्या बुरुजा इथली ही पण बघा तटबंदी कशी आहे. आणि हा बुरुज बघा, हा बुरुज बघा कसा होता. हे बुरुजाची बॉर्डर आहे आणि इथली कधी माती खतली. आणि तो एक बुरुज आहे समोर, तो पण आहे. कारण की आता असं झालं आहे की ही गडाची तटबंदी काही वर्षांनी नामशेष होईल आणि ती पूर्ण पडण्यात येईल. आणि पूर्ण जी होती पूर्ण एका साईडला झोपली गेलेली. ही बघा समोर पण तुम्हाला दिसते. ही बघा ही तटबंदी बघा कशी ढासळत चाललेली आहे. पूर्ण गडाचा परिसर एकदम मस्त हिरवागार वगैरे पाहू शकता तुम्ही. आपला गडाचा परिसर आहे. आतली तटबंदी बाहेरच्या साईड झुकली आणि बाहेरच्या साईड आतल्या साईड झुकली. म्हणजे जे दोघांचे जे जॉईंट आहेत ते जॉईंटच्या खालची माती निघत चाललेली आहे. त्यामुळं ती तशी होत चाललेली आहे. हे बघा ही जर बघितली ती त्या साईडला झोपली गेलेली आहे. बघू शकते बघा. आणि तिकडची बाजू आतल्या साईडला अशा प्रकारे. ही तटबंदी बोलले तर बघा किती बाहेरून आहे. हे बघा सगळे दगड आहेत ना गडाच्या तटबंदीच्या खाली पडलेले आहेत. तटबंदीच्या बाजूला काय वास्तू आहेत जे विस्कळीत झालेले आहेत झाडांमध्ये. तर आपण थोडा बघूया ते जाऊन. इथे काही वाड्यांचे अवशेष होते की जर म्हटलं तर समोरचं बघितलं तर आपले चौतऱ्याचे कॉर्नर जे असतात ते दिसत आहेत. आणि एक वास्तू आपण बघूया. पण ही आत्ता बांधलेली दिसते कारण की विटांचं बांधकाम आहे हे. त्यामुळे दिसते गडाची तटबंदी बघा कशी आहे. हे बघा हे आत्ता वास्तू बोलल ती झाडं आलेत भरपूर. हे आत्ता बांधलेले आणि हे काय वाड्याने चौतऱ्या शकतो इथं समोर. तर आपण तिकडे जातो. पूर्णपणे ही ढासळली ही साईडची तटबंदी बघा. हे आत्ता बनवलेलं वास्तू आहे. हे त्या काळातलं नाही आहे ते की आता सिमेंट वगैरे म्हणजे 1900 शतकातच पकडून चला. म्हणजे इंग्रजांच्या काळाच्या नंतर ते बांधकाम हे आहे ते. इथं पण डाव्या बाजूला आपलं एक तलाव दिसतोय. मोठं तलाव आहे. विहीर आहे का तलाव सांगते ना, तलाव बोलू शकतो. हे बांधीव तलाव आहे की तटबंदी बघा समोर. इथं तर समोर लाल काय शिरांची तटबंदी आहे. ही बघा विहीर आहे, मोठी विहीर आहे ही. एवढी पूर्ण मोठी विहीर आहे इथं. आणि आपण जातो तर बालेकिल्ल्यात जाऊया. इथून एक रस्ता जो आहे तिकडचा आपण इथून जाऊया. इथून रस्ता तिथून जाऊया चालत. इथून वरती आलो. बालेकिल्ला आपण बोलू शकतो की ते छोटंच आहे. ही एक वास्तू आहे त्या काळातली. नाही वरतून फक्त आपल्याला इकडनं असं आलो ना की उजवर सुद्धा एक दरवाजा आहे. तर त्या काळात रहदारी व्हायची तटबंदीवर लक्ष ठेवण्यासाठी. सागरात काय हालचाल चालू आहे त्याकडे लक्ष ठेवण्यासाठी इथून जागा ठेवली होती जी तटबंदीवर जाते. बरोबर इकडनं सगळं तटबंदीवर जायची जे आता पण त्यात ना. आणि काही वास्तू आहेत जे नवीन बनवतात. आणि विहीर आपण बघितली. आणि हे
दरवाजा. बाहेर आपल्याला दिसते ही किल्ल्याच्या तटबंदीची जागा ही दुसरी. चला आपण पुढं बघूया अजून काय ही वास्तू कोणती बघूया. ही कसली ते एक वास्तू आहे, पण इथं पुढे एक बनवलेलं आहे अशी ते समोर खाणे आहेत आणि या साईडला 2 खाणे आहेत. तिथे डायरेक्ट हवा बाहेर जाण्यासाठी म्हणजे काय ते जेवण वगैरे बनवत असेल सांगू शकत नाही, पण ते धूर वगैरे जमा होत असेल त्या साईड जात असेल असं वाटतंय. कोणाला माहीत असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा ही वास्तू कोणती आहे. आता आपण जातो जरा तटबंदीवर फेरफटका. समोर ही तटबंदी आहे, या तटबंदी जाऊन येऊ. चला सर्वजण आलो. ही तटबंदी बघा, ही बुरुजवर आपण इकडे जाऊ, वरतून जाऊया. वरची तटबंदी बघा बुरुज चितली कशी आहे ती. याच्यावर पण चढायला जागा आहे पाहू शकतात. आणि आपण आता पुढं जातो, मोठा बुरुज बघूया आणि इथून पूर्ण या बुरुजावरनं पूर्ण किल्ल्याचं दर्शन घेऊया. हे एक आहे बुरुज. हा आहे मोठा बुरुज गडाचा. या साईडला आपला आपण तटबंदी बघून झाल्यावर आपण जात आहोत ह्या दरवाजातून खाली, ज्या एक बाली किल्ला बोलू शकतो, कारण की गडावरच आहे दरवाजा हा. तिथून आपण खाली उतरत आहोत. बांधकाम शैली समोर हा एक गड आमचा पूर्ण झाला. गडावर तर बहुतांश तटबंदी सुशिक्षित आहे आणि काय काय ते ढासळत येत आणि काय काय ढासळलेले आहे. गडावर आपल्याला बघा 2 दरवाजे भेटलेत, एक सागरी दरवाजा आहे आणि एक भू दरवाजा. म्हणजे जमिनी साईडने जे येणार त्या साईडला एक होता, पण दोन्ही सागरी असतील की आता बोजवून केले असेल सांगता येणार नाही. गडावर काही ठिकाणी कामही चाललेलं आहे. आणि वरतून काही जे 20व्या शतकातले बांधकामसुद्धा आहेत, जे सिमेंट स्ट्रक्चरने वापरले ते. आणि गडावर एक बाली किल्ला आहे, त्याच्यावरचे बुर्ज पण काय सुशिक्षित काय काय गेलेले आहेत. आणि एक विहीर आहे. आणि गडावर सध्या गवत पण भरपूर वाढलेलं आहे. अजून काय थोडंफार आम्हाला दाखवत आलं तर दाखवलं असतं आम्ही तुम्हाला, पण जे शक्य झालं ते तुम्हाला दाखवलं. तर कसं वाटले व्हिडिओ आम्हाला गडांची नक्कीच आवर्जून सांगा. तर सर्वांना जय शिवराय, जय शंभूराय, जय जिजाऊ, जय गडगड, हर हर महादेव.